चिरडला जायची का कुठं? थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. ग्रुप ए चा सामना आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती आला चौकार आणि यावेळेस देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा बॉलला पाठवून दिलाय दरम्यानच्या क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा येतोय चौकार. नाणेफेकीचा कौल जिंकला होता मेघनाथ शेट प्रतिष्ठान जासई संघ आपण पाहतो उरण विभागातून बिलॉंग करतो आणि यावेळेस या मैदानावरती दाखल झाला. अजून एक चांगला फटका ऑन साइडला आपण पाहतो. यावेळेस मिडविकेटच्या दिशेला बॉल चालला. एक धाव तर एक पडली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डीपमध्ये क्षेत्ररक्षक वाईटिश लॉंगॉनवर मिडविकेटला पोहोचले. चेंडूला उत्तम फेक करतील दरम्यान 2 धावा मिळतील. षटक क्रमांक पहिला आपण पाहतो. यावेळेस गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज साईश म्हात्रे ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. डावकर आता एक विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज आहे परंतु त्याच्या अगेन्स्ट आज तितकीच मोठी चुनवती आपल्याला पाहायला मिळते. हर्षद ठोंबरेला आपण पाहतोय यावेळेस त्याच्या अगेन्स्ट गोलंदाज तयार. यावेळेस देखील ऑन साइडला पुन्हा एकदा पुल केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय. चुकी होणार नाहीये. धक्का पहिला लागेल. मैदानाच्या बाहेर पडत असताना यावेळेस आपण पाहतोय पहिला फलंदाज करण ठोंबरे बॅक टू द पॅव्हिलियन. करण आणि त्याच्या साथीनं आपण आकाशला पाहिलं होतं मैदानावरती. सुरुवात तर भरपूर दमदार झाली होती, धमाकेदार झाली होती, परंतु यावेळेस आपण पाहतोय 2 चौकारानंतर तिसऱ्या बॉलवरती नक्कीच फलंदाज बाद झाला. चौथ्या बॉलवरती फलंदाज बाद झाला. तिसऱ्या बॉलवरती दुहेरी धाव एक पडली होती आणि त्यानंतर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करत असताना आता साईशला आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या दाखल झाला. इनिंग नंबर 3 किरण म्हात्रेला आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला जासई संघाने आणि लगेच क्षेत्ररक्षण करता निर्णय स्वीकारला आणि अंमली केलं फलंदाजीसाठी कोणी संघाला. यावेळेस अजून एक चांगला फटका आपण पाहतोय. यावेळेस वाईटिश लॉकअपच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित आहेत तरी देखील सिंगल एकवडली. जासई संघ आपण पाहू शकता उरण विभागातून बिलॉंग करतोय आणि आज खऱ्या अर्थात आपण पाहिलं तर 2 चौकार भरपूर चांगले आले होते. त्यानंतर दुहेरी धाव आली परंतु चौथ्या बॉलवरती करण ठोंबरेला इथून मात्र बाद केलं आणि आता जर आपण पाहिलं ज्या दिशेला खेळाडू आहे ना त्याच दिशेला इथून मात्र आपण पाहू शकता फलंदाजाला खेळण्यासाठी भाग पाडतोय गोलंदाज साईश. पॉवर प्लेच्या षटक क्रमांक पहिला 2 क्षेत्ररक्षक यावेळेस 38 सर्कलच्या बाहेर सीमारेषेवरती पेट्रोलिंग करत असताना एक मिडविकेटला तर एक लॉंग ऑफला आपण पाहतोय परंतु यावेळेस हाफ ट्रॅकर बिग हिट करायचा प्रयत्न फटका पोहोचलाय. गोलंदाज स्वतः पोहोचलाय. क्षेत्ररक्षक देखील आला होता परंतु यावेळेस स्वतःवरती विश्वास दाखवला साईश म्हात्रेनं आणि यावेळेस मात्र दुसरा धक्का लागेल मैदानावरती फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना विभीषण म्हात्रेला आपण पाहतोय. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जात असताना
आकाश देखील इथून मात्र बाद झाला. गोल्डन डकचा शिकार ठरत असताना हा ट्रॅकर बॉल होता, त्याला कुठेतरी पुल करण्याचा प्रयत्न झाला होता मिडविकेटच्या दिशेला, परंतु फटका फसला. आणि तदनंतर आपण पाहिलं तर स्वतः साईश म्हात्रे जो चेंडूपर्यंत पोहोचला आणि एक मोठ्या विकेटचं पतन मैदानावरती होत असताना न्यू बॅटर यावेळेस विभीषण मैदानाच्या दाखल होता. षटक क्रमांक दुसरा. आता मात्र 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. मग आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑन लाईक खेळाडू, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑफ लाईक खेळाडू आणि यावेळेस आपण पाहतोय मिडविकेटच्या दिशेला स्वतः साईश म्हात्रेला आपण पाहतोय. गोरदाज पॉवर प्लेचं पिटूचं षटक क्रमांक दुसरा. यावेळेस आपण पाहतोय गोरदाजी मार्कवरती कुणाल. षटक क्रमांक पहिलं संपन्न झाले. पहिल्या षटकाच्या अंतिम टीमची टोटल 11. यावेळेस हा ट्रॅकर होता, आडवा बॅटने खेचण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा व्यवस्थित, परंतु आपण पाहतोय पहिला बॉल डॉट फेकलाय. तर 11 धावा स्कोर कार्ड वरती. षटकाला सुरुवात झाली आहे. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय यावेळेस कुणाल चांगली गोलंदाजी करत असताना समोर जर विचार केला तर एक मोठा खेळाडू आपण पाहतोय यावेळेस किरण म्हात्रेला, मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू. भरपूर चर्चा यंदाच्या सीझन मध्ये कोणी टीमची राहिली. खंबारपाडा चषक देखील जिंकला. यावेळेस देखील फटका चांगला आहे, बॉल चालला. यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये सिंगल तर एक पडली आणि एकाच धावावरती समाधान मानावा लागेल. यावेळेस आपण पाहतोय विभीषण आणि सदनंतर किरण म्हात्रे ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. गोरदाज कुणाल सज्ज होत असताना पहिल्या ओव्हरमध्ये धाबा चांगल्या आल्या. जरी इथून मात्र एक फलंदाज बाद झाला तरी देखील आपण पाहिलं तर 11 धाबा लगावल्या गेल्या. यावेळेस सफल झाले होते, खेळायचं होतं. यावेळेस आपण पाहतो बॅकवर्ड स्कोरलेगच्या क्षेत्रामध्ये पाहिलं होतं क्षेत्र मोकळं आहे आणि त्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला आणि तदनंतर जाऊन चेंडू पॅडवरती आदळला. दरम्यान धाव मिळणार नाही. जणू काही पायामध्ये बेडे ठोकण्याचं काम करतोय की काय हा गोलंदाज कुणाल. फुलटॉस विकेट करण्याचा प्रयत्न, फटका पोहोचला. क्षेत्ररक्षक जज करतोय, धावतोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये, चांगलं जजमेंट, परंतु पुन्हा एकदा चूक झाली आहे. हातामध्ये चेंडूला इथून मात्र स्पर्श झाला चांगला. आपण पाहिलं तर इथून लगेच हाताला चेंडू घासून जमिनीला इथे मात्र दान झाला आणि तदनंतर आपण पाहिलं तर जवळजवळ 2 धाबा एकपणात यश आलं. 14 धाबा स्कोरबोर्ड वरती. किरणला आपण पाहतोय यावेळेस स्ट्रायकिंग एंड वरती. विभीषणला आपण पाहतोय यावेळेस स्ट्रायकिंग एंड वरती 2 धाबा त्याच्या बॅटमध्ये आल्यात. ही विकेट भरपूर महत्वाची होती. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस एक पाय पुढे घेतला होता, तदनंतर आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न देखील झाला होता आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर इथून मात्र सिंगल धाबा एकवटली जाईल. काहीशी चर्चा यावेळेस आपण नक्कीच मैदानावरती करत असताना खेळाडू पंचांशी, परंतु पंचांचा निर्णय अंतिम राहील. नक्कीच कुठेतरी स्टंपिंग साठी अपील केली गेली, परंतु कोणत्याही प्रकारचा DRS नाहीये. जसंही टीम कोणत्याही प्रकारची DRS नाही. अपंच बाईची ही धाव असेल की बॅटकट. यस, बाईची. एकदा बेकपटी झाली. एका धाबाच्या साथीने टीमची टोटल फलकावरती पुढे सरकत असताना 15 धाबा स्कोर कार्ड वरती. स्ट्रॉंग अपील झाली होती, परंतु मित्रांनो DRS नाहीये, कारण 3 कॅमेऱ्याने स्पर्धा आम्ही कव्हर करतोय, परंतु आज काही तांत्रिक बिघाडमुळे एकाच कॅमेऱ्याने ही स्पर्धा आम्ही कव्हर करतोय. पुन्हा एकदा यावेळेस ऑन साइडला बॉल चालला अलोंग द कार्पेट, मिडविकेटच्या दिशेला सिंगल तर एक पडली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धाबा मैदानावरती कंप्लीट होत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग असो. दोन्ही खेळाडूंचा जर विचार केला तर तालमेल भरपूर चांगला आहे, कारण नक्कीच पाहिलं मैदानावरती थोडीशी चूक झाली. त्यानंतर जर पाहिलं तर लगेच 2 धाबा एकवटण्यामध्ये यश आलंय आणि या 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल फलकावरती पुन्हा एकदा पुढे सरकत असताना आपण पाहतोय यावेळेस धाबा 17 धाबा. श्री गणेश डुगू 11 कोणी संघ सातत्याने पॉवर प्लेचे 2 षटक जर आपण पाहिले तर धाबांचा डोंगर उभा करत असतो, परंतु आज आपण पाहतोय त्यांच्या समोर तितक्याच ताकदीचा संघ जो उरण विभागून आलाय तो मेघनाथ प्रतिष्ठान जासई संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. गोरदाजी त्यांची ओळख घ्या, गोरदाजी त्यांचा हत्यार आहे आणि त्याच हत्याराने इथून मात्र आपण पाहतोय जवळजवळ 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 17 धावांमध्ये रोखण्यामध्ये यश आलंय, ते म्हणजे टीम जासई संघाला. भरपूर चांगली कामगिरी जासई टीमची. समोर जर विचार केला तर मलंगड विभागातून एक मोठा संघ आपण पाहू शकता. श्री गणेश क्रिकेट संघ डुग्गू 11 कोणी संघाला इथून मात्र 17 धावांवरती त्याने रोखलाय.
अजून इथून जर विचार केला तर 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 50 ते 55 धावा जर बनल्या ना या मॅचमध्ये तर मॅचमध्ये मजा येईल. कारण समोर जर विचार केला तर तितक्याच ताकदीचा एक फलंदाज साईश मात्रेला आपण पाहतोय. आणि आज खऱ्या अर्थात खोनी संघ आपण पाहू शकता डगआउटमध्ये इथे मात्र थोडासा शांत जरूर आहे. परंतु खोनी संघाचा 24 कॅरेटचं सोनं हर्षद ठोंबरे मैदानावरती येणं अजून शिल्लक आहे हे देखील विसरून चालणार नाही. त्या खेळाडूकडे क्षमता आहे, कोणत्याही क्षणाला तो इथून मात्र टॉप गिअरवरती फलंदाजी करू शकतो. परंतु आज भरपूर जिम्मेदारी असेल ती म्हणजे विभीषणवरती आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय किरण मात्रेवरती. गोरदास षटक क्रमांक 3 सांघिक कोट्यातील 3 तर वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी यावेळेस प्रमोद. यावेळेस आपण पाहतोय गोलंदाज थोडीशी लाईन भरकटला, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. आतापर्यंत जर विचार केला तर तिन्ही गोलंदाज लेफ्टी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट येत असताना हाच तर बेनिफिट आहे टीम जासाई संघाला. समोर जर उजवा हाताचा फलंदाज असला तर डावखुरा हाताचा गोलंदाज नक्कीच आपल्या बोटांवरती फलंदाजाला नाचवत असतो. यावेळेस आपण पाहतो वेगळ्या वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न दरम्यानच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित. सिंगल एक पडले दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धावा मैदानावरती कंप्लीट होतील का, परंतु पंचाचा निर्णय काय येईल हे देखील पाहायचं. आणि यावेळेस बॅट्समन आउट. दुसरी धाव घेण्याचा मोह कुठेतरी आवरला नाही आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर दुसरी धाव घेताना धावचीच्या स्वरूपात इथून मात्र अजून एक धक्का लागेल. यावेळेस बॅट्समन नॉन स्ट्रायकिंग एंडवरती इथून मात्र आपण पाहिलं तर किरण, परंतु स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज विभीषण बाद होत असताना बाजूला काटा लागा, परंतु काटा नाही तर झटका लागलाय टीम खोनी संघाला. कारण विभीषण मैदानाच्या बाहेर गेलाय. परंतु मी म्हटलं होतं 24 कॅरेटचं सोनं टीम खोनी संघाचं हर्षद ठोंबरे मैदानावरती दाखल होतोय. काल खऱ्या अर्थात टीम ठाणे यंगस्टर या संघाचं प्रतिनिधित्व केलं, चांगली फलंदाजी केली, परंतु त्यानंतर अपयश देखील आलं. हरकत नाही आज घरच्या मैदानावरती खेळत असताना यावेळेस हर्षदला आपण पाहतोय. गोरदास सज्ज होते पुन्हा एकदा गोरदाची मार्क वरती प्रमोद. यावेळेस पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, कॉट अँड बोल्डची संधी आणि आता आपण पाहतोय यावेळेस मैदानाच्या बाहेर मोठी विकेट येत असताना हर्षद ठोंबरे बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे मास्टर 440 वॅटचा करंट आता मात्र मैदानामध्ये लागलाय टीम खोनी संघाला. हर्षद बाद झाला. तल्ला पटेल साहेब तळोजावरून आलेत, आपणास विनंती आपण या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि त्याचबरोबरीनं ताईत पटेल साहेब आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. आज तळोजे संघ देखील खेळताना दिसेल. यावेळेस आपण पाहतो शपथ झाले होते आकाश ठोंबरे आपल्या बॅटमधनं आपल्या बॅटचा क्लास दाखवत असताना बॉलला पाठवून दिलाय लॉंगलकच्या क्षेत्रामध्ये. एक टप्पा घेतल्यानंतर बॉल मुसंडी मारून निघून चालला सीमा पार. संघर्षाचा शंकर नाद करणारा हा तो चौकार. चौकार आला. चौकाच्या साथीने टीमची टोटल पलकावरती वेगाने पुढे जात असताना 23 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेस आपण पाहतोय लाईन पाहावी लागेल कारण एसटी रक्षकाला देखील बीट करून चेंडू मात्र थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये गेला. जणू काही या संपार सिग्नल व्हाईट बॉल. OnePlusचा जमाना आहे मित्रांनो, परंतु त्याला आयफोन सारखी टप द्यावी लागेल कारण मैदानामध्ये आपण पाहतोय कोणी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट जासई संघ दोन्ही संघ ताकदवर आहेत, परंतु दोन्ही संघाला आज मैदानावरती घाम गाळावा लागेल. 25 धाबा स्कोर कार्ड वरती. 2 ऑफिशियल पंच यावेळेस मैदानावरती भरपूर चांगली कामगिरी.
लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल बिगिट करायचा प्रयत्न, फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतो मिडवच्या क्षेत्रामध्ये. धक्का अजून एक लागता राहिलाय. मैदानावरती आपण पाहतोय ज्या संघाने भरपूर चांगली कामगिरी केली होती पहिल्या षटकामध्ये, कोणीसारख्या बलाढ्य संघाला जवळजवळ 11 धावांवरती थांबवलं होतं, त्या संघाला आता मात्र कॅच घेण्याची संधी निर्माण झाली होती. आम्ही साधारण सांगत असतो मित्रांनो, पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटची मॅच. परंतु आपण पाहतोय यावेळेस चुकी करत असताना 2 धावा मिळतील. 27 धावा स्कोर कार्ड वरती. ज्या प्रकारे संगीतकाराला वादकाची साथ हवी असते ना, त्या प्रकारे इथून मात्र गोलंदाजाला देखील क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते. परंतु तसं काही चित्र मैदानावरती पाहायला मिळत नाही, कारण 2 कॅच इथे ड्रॉप झालेत. आणि आपण जर पाहिलं तर 2 धाबा इथे मात्र मिळतील. आणि 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल फलकावरती पुढे जात असताना 27 धाबा स्कोरबोर्ड वरती. किरण मात्रेला आपण पाहतोय 2 कॅच त्याच्या ड्रॉप झालेत. परंतु हा जखमी वाघ मैदानावरती दहाडेल का, हा देखील प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. यावर देखील विकेट करण्याचा प्रयत्न. तिसरा जेल मैदानावरती होईल ड्रॉप. आणि 3 कॅच मैदानावरती ड्रॉप झाल्यानंतर आता इथून मात्र कशा प्रकारे फलंदाजी करेल किरणला आपण पाहतोय. थोडीशी नक्की स्माइल असेल तो चेहऱ्यावरती, परंतु स्माइल असून जमणार नाहीये मित्रांनो, कारण इथे मात्र मैदानावरती आपण पाहतोय घाम गाळावा लागेल. कारण 3 वेळा जीवनदान मिळाल्या संधी असताना तुम्हाला करावाच लागेल. धावा इथून मात्र बनवाव्याच लागतील. कारण समोर जर विचार केला तर जासई संघ मोठ्या ताकदीने इथे मात्र मैदानावरती उतरला. 28 धावा स्कोरबोर्ड वरती. सिंगल धाव इथं मात्र एक पडली. हाफ ट्रॅकर होता, त्याला दिशा दिली आपल्या अनोख्या स्टाईलनं. आकाश ठोंबरेला आपण पाहतोय आज वेगळ्याच रंगात वेगळ्याच ढंगात फलंदाजी करत असताना यावेळेस आकाशच्या बॅटमध्ये अजून एक देखणा स्ट्रोक तडम्यांच्या दिशेला ठोकलाय. चौकार. बाग 11 तलोजा आणि त्यांच्या अगेन्स्ट जावळे संघ यायचं आपण नाणेफेकीसाठी. बाग 11 तलोजा जो उस्मानजी पटेल सरांचा संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय जावळे संघ यायचं आपण नाणेफेकीसाठी. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. षटक क्रमांक 3 झाले संपन्न आणि 3 षटकाच्या ती आपण पाहतोय टीमची टोटल पलकावरती 32 धाबा. 2 ओव्हरमध्ये कुठेतरी अडकळत फलंदाजी करत होता कोणी संघ, परंतु आता जर विचार केला तर सूर सापडला मी म्हणेन टीम डुग्गू 11 श्री गणेश कोणी संघाला. गोरदास तयार. चौथा देखील गोलंदाज डावकर आता आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु यावेळेस फलंदाज होईल बाद. आणि यावेळेस आपण पाहतो ज्या फलंदाजाला 3 वेळा जीवनदान मिळालं होतं तो किरण म्हात्रे आता मात्र चौथ्यांदा बाद होतोय. तो ठहरे मार्क वरती, परंतु कौतुक करायला हवं, कारण ज्यावेळेस आपण विचार केला किरण मात्र खेळत होता 3 वेळा त्याला जीवनदान मिळालंय आणि चौथ्या वेळेला आता मात्र तो बाद होत असताना धक्का अजून एक लागलाय टीम खोणी संघाला. न्यू बॅटर मध्ये त्याच्यात दाखल होतं यावेळेस अजय उतेकरला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जो 7व्या क्रमांकावरती दाखल झाला. गुरदास कुणाल पहिल्याच बॉलवरती त्याला सफलता मिळाली. एक मोठा बॅट्समन मैदानाच्या बाहेर झाला. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय कुणालच्या खांद्यावरती ही जबाबदारी. यावेळेस देखील आपण पाहतोय यू मिस आबल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय केले गेले, त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. धक्का अजून एक लागेल. फलंदाज बाद.
32 धावांवरती ग्रहण लागलाय की काय टीम डुगू 11 श्री गणेश कोणी संघाला, कारण भरपूर चांगली मात्र फलंदाजी होत होती. 32 धावा जमवल्या होत्या, परंतु अशा क्षणाला कुणाल पाटील नावाचा गोलंदाज आला आणि 2 बॉलवरती 2 विकेट त्यांनी घेतले. परंतु या महत्त्वाच्या निर्णयाने एकच सांगेल मी टीम खोणी संघाला, यूही नहीं मिलती राही को मंजिल, दिल में एक जुनून सा जगाना पड़ता है. अरे पूछो उन चिड़ों से कैसा बनाती है आशिया, वो बोली तिनका तिनका उठाना पड़ता है. ज्यावेळेस तुमच्या बॅटमधनं धाबा येत नाहीये, चौकार षटकार येत नाहीयेत, त्यावेळेस तुम्हाला क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबलला प्राधान्य द्यायला हवा. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं आणि त्याच दिशेने आता मात्र फलंदाजी करायला हवी, कारण 32 धाबा तरी मात्र बनवल्या गेल्या. परंतु 32 धावांवरती फलंदाज बाद होत असताना तिसरा पुन्हा एकदा हॅट्रिकचा चेंडू होता, परंतु आपण पाहतोय साईश मात्रे यावेळेस चुकी करत असताना नक्कीच चेंडूने चकमा दिलाय साईश मात्रेला, कारण मिडविकेटच्या दिशेला साईश आले होते, त्यांना इथून मात्र भेदून बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय आणि अखेर आता आलाय चौकार आणि या चौकाराच्या साथीने टीमची टोटल 36 च्या आकड्यावरती जात असताना आज खऱ्या अर्थात हर्षद ठोंबरेनं नाराज केलं टीम खोणी संघाच्या पाठीराख्यांना, परंतु मैदानावरती आता चांगली बॅटिंग करत असताना अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो आहे. साईड स्क्रीनच्या दिशेला खेळाडू उपस्थित आहेत. सिंगात एक पुढे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा मिळतील का, आणि दुसऱ्या धावेसाठी अजून एक फलंदाजी मात्र तंबूच्या दिशेला जाईल की नाही ते देखील आपल्याला पाहायचं आहे, परंतु पंचांचा निर्णय अंतिम असेल. यस, 2 धावा पॉपिंग क्रीज मध्ये खेळपट्टीवरती बॅट ग्राउंडिंग केली. यावेळेस नक्कीच फलंदाज आकाशला आपण पाहतोय. आकाश ठोंबरे यावेळेस हरणीच्या गतीने धावत असताना हरणीच्या वेगानं चित्याच्या चपळाईने इथून मात्र 2 धाबा त्यांनी कंप्लीट केल्या आणि या 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल फलकावरती 38 38 धाबा स्कोरबोर्ड वरती. दिनेश ठोंबरेला आपण पाहतो यावेळेस मैदानावरती चांगला खेळ करत असताना चौकारानंतर इथून मात्र दुहेरी धाव आली आहे आणि या 2 धाब्याच्या साथीनं इथे मात्र धाव फलक वाढत असताना 38 38 धाबा स्कोरबोर्ड वरती. षटकातील अजून विचार केला तर काही चेंडूचा खेळ शिल्लक घ्या. टू गो 2 बॉलवरती भरपूर चांगली कामगिरी राहिली इथे मात्र गोलंदाज कुणाल पाटीलची 2 बॉल वरती 2 विकेट त्यांनी संपादित केल्या, परंतु तिसऱ्या बॉलवरती चौकार आणि चौथ्या बॉलवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा दुहेरी धाव. टू गो 2 चेंडू भरपूर महत्वाचे असतील, कारण इथून जर धाबा बनल्या गेल्या पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळ क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बॉल गोळीच्या वेगाने त्या दरीला भेदून दुभागून चिरून फाडून मुसंडी मारत निघून गेल्या सीमा पार. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय यावेळेस मात्र फलंदाज दिनेशच्या बॅट मधनं चौकार. तर क्रीडांगणावरती खोटारी गावचे ग्रामस्थ मंडळ असतील किंवा वरिष्ठ मान्यवर असतील, आपण या व्यासपीठावरती स्पर्धा आपली आणि आपण यायचं व्यासपीठावरती, आपली जागा आमच्या मनामध्ये आमच्या मंचकावरती आपण या व्यासपीठावरती. अजून एक चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतो मिडअपच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होता, परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला आणि त्यानंतर पुन्हा एकदा जीवनदान मिळत आहे दिनेश ठोंबरेला आणि एका धाबीच्या साथीने टीमची टोटल फलकावरती पुढे जात असताना आपण पाहतोय यावेळेस 43. चांगल्या स्थितीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय. डुगू 11 श्री गणेश खोणी संघ सातत्याने LNT खोणी असेल, त्यानंतर पाहिलं तर आमचे श्रीधर शेठ ठोंबरे यांची परी 11 या नावाने देखील हा संघ खेळत असतो. एक जबरदस्त व्यक्तिमत्व व्यासपीठावरती आपण पाहू शकता. सातत्याने बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील मोठं नाव, शाहीर बैलाचे मालक आमचे श्रीधर शेठ ठोंबरे असतील आणि त्याचबरोबरीनं आपण पाहताय विश्रामजी अभिमन्यू म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून 2100 रुपयाची देणगी या टुर्नामेंटसाठी देण्यात आली आणि त्यानंतर आपण पाहतोय मोतीरामजी म्हात्रे साहेब असतील, रवींद्र म्हात्रे साहेब असतील, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आणि रतन त्रिंबक म्हात्रे या साहेबांकडे देखील 1600 रुपयाची देणगी या टुर्नामेंटला देण्यात आली आणि त्या साहेबांचा आम्ही करतोय हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत आणि आभार. शुभ आगमन झालाय. षटक क्रमांक शेवटचा नक्कीच आपण पाहतोय ते म्हणजे 5वं. भरपूर काही या 5व्या षटकामध्ये दडलाय. या 5व्या षटकामध्ये जर धाबा आल्या तर नक्कीच एक चांगली फाईट पाहायला मिळेल, कारण समोर जर विचार केला तर श्री गणेश क्रिकेट संघ डुगू 11 खोणी ज्याची जितकी बॅटिंग लाईनअप चांगली आहे ना तितकीच चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतं यावेळेस गोलंदाजी मार्क वरती जयदीप म्हात्रेला आपण पाहतोय. 4 गोलंदाज गुलशन सर आपण पाहिलं तर डावकुरे होते, परंतु 5वा गोलंदाज यस उजवा आहे. पहिलाच बॉल विकेट करायचा प्रयत्न, फटका बसला, यष्टी रक्षक जज करतोय आणि आता मात्र धक्का अजून एक लागेल मैदानावरती. दिनेश ठोंबरे बॅक टू द पॅव्हलियन.
अजून एक फलंदाज बाद झाला. मैदानावरती आपण पाहतोय जवळजवळ धावा इथून जर विचार केला तर 43 धावा बनवण्यात यश आलं होतं आणि गोरदास यावेळेस जयदीप पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन करत असताना हिम्मत मत खोना अभी बहुत आगे जाना है जिन्होंने कहा था तेरे बस का नहीं है. आपण पाहतोय हाफ टॅकर बॉल त्याला पाठवून दिला. यावेळेस बॅकवर्ड स्कोर लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल गोडीच्या बेगाने परार डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकार आला. समंदर की तरफ पहचान है हमारी ऊपर से खामोश और अंदर से तूफान. आणि त्याच दिशेने आता मात्र फलंदाजी करत असताना यावेळेस आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज पुन्हा एकदा यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न परंतु पंचांकडे कटाक्ष टाकलं होतं की हा चेंडू वाईट असावा आणि तेच पंचांनी हेरलंय आणि पंचांच्या माध्यमातून हा इशारा होतोय की हा देखील बॉल आता मात्र वाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात अजून एक धाव मिळेल. एका धावेच्या साथीने टीमची टोटल फलकावरती पुढे सरकत असताना 48 धावा. गौरव ठोंबरेला आपण पाहतो यावेळेस स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला फटका चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय. दुसऱ्या टप्प्यावरती चेंडूला फील्ड केला थ्रोपैकी केली. थोडासा खराब आणि दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होईल का परंतु तू मैं नकार दिलाय. यावेळेस आकाश ठोंबरेनं कोणी संघ म्हटलं तर जास्तीत जास्त ठोंबरे आणि ठोंबरे कंपनी आपण पाहू शकता. एकाच आडनावाचे भरपूर जास्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव मिळेल. एका धावेच्या साथीने टीमची टोटल यावेळेस 49च्या आकड्यावरती जात असताना षटकातील काही चेंडूचा खेळ अजून शिल्लक घ्या. टू गो 49 धाबा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत जर विचार केला तर 6 धाबा खर्च केल्यात गोलंदाज जयदीपनं. सफल झाले होते पूर्णपणे आपण पाहतोय. ऑन साईडला इथून मात्र बिगिट करायचं होतं परंतु व्यवस्थित बॅटवरती बॉल आला नाही आणि एक चांगल्या चेंडूची इथे मात्र सांगता होत असताना गोलंदाज जयदीपला आपण पाहतोय. स्लॉगरचे षटक हाणामारीचं षटक म्हणून ज्याला ओळखलं जातं. साधारण या ओव्हरमध्ये धावा येतात परंतु मी कौतुक करेल जयदीपचं ज्याने मात्र धावा रोखल्यात. 6 धावा आतापर्यंत खर्च करत असताना यावेळी देखील फटका चांगला पार मिळतोय. बॉल चाला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर एक वेळे दुसऱ्या धावाचा प्रयत्न मैदानावरती 2 धावा कंप्लीट होतील का 2 धावा कंप्लीट तिसरीचा प्रयत्न नाही. माणस होता परंतु धाडच नव्हतं. क्षेत्ररक्षक 12च्या वेगाने झपाट्यानं पोचला चेंडूवरती आणि त्यांनी उचलून थ्रोपैकी देखील नॉनस्टॉकिंगला चांगल्या प्रकारे केली. आणि दरम्यान आपण जर पाहिलं तर 51 धावा बनवल्या गेल्या आणि 52 धावांचं लक्ष्य आता पाठला करायचंय. बाग 11 तळोजा टीम कॅप्टन आणि जावळे टीम कॅप्टन आपणास विनंती आहे आपण यायचं. यस अली पटेल आलेत. स्वागत आहे आपलं. तळोजा टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. विनंती आहे जावळे टीम कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करा. तर 51 धावा बनवल्या गेल्या. यावेळेस फलंदाजी करत असताना टीम डुग्गू 11 श्री गणेश कोणी संघाच्या माध्यमातून आणि आता 52 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायची टीम जासई संघाला. या धावा इथून मात्र चेस होतील की डिपेंड होतील या मॅचचं धावतं वर्णन तुम्हाला ऐकण्यासाठी मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय. पेनगावचा बुलंद आवाज याच्या माध्यमातून सगळ्यापासून मंत्रमुग्ध करणारे समालोचन आपण ऐकतोय ते आमचे अमितजी बात्रे सर. धन्यवाद. अमितजी म्हात्रे सर या आपण कॉम्बॉक्स मध्ये स्वागत आहे आपलं.
आपला संघनायक आपण लवकरात लवकर पाठवा. अमितजी म्हात्रे सर आपण देखील या कॉम्बॉक्स मध्ये. तर याच वेळी आमच्या व्यासपीठावर सन्माननीय विश्राम अभिमन्यू म्हात्रे साहेब वॉर्ड ऑफिसर नावडे विभागचे, तर यांचं स्वागत होत आहे. मी आमच्या आयोजककर्त्या विनंती करतो की आपण विश्राम अभिमन्यू म्हात्रे साहेबांचं स्वागत करायचं आहे, जे वॉर्ड ऑफिसर नावडे विभागचे आहेत. तर मी म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या या सन्मानाचा स्वीकार करावा आणि आमच्या आयोजककर्त्यांना विनंती असेल की आपण विश्राम अभिमन्यू म्हात्रे साहेबांचं स्वागत करायचं आहे. आम्ही तल्ला पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण विश्राम अभिमन्यू म्हात्रे साहेबांचं स्वागत करायचं आहे, जे वॉर्ड ऑफिसर नावडे विभागचे. तर मायेचे उपदार, शाळ, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या टुर्नामेंटची गोड आठवण म्हणजेच सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. तर याच वेळी आमच्या मंचावर सन्माननीय तल्ला पाटील साहेबांचं स्वागत होत आहे. मी तल्ला पाटील जी यांना विनंती करतोय की आपणही आमच्या या स्वागताचा स्वीकार करावा. तल्ला पाटिल जी, इनका स्वागत होने जा रहा है, तो हम आयोजककर्ताओं को विनती करते हैं आपके शुभ हाथों से उनका यथोचित मान सम्मान कीजिए. माई के उपदार, शाल, प्रेम का प्रतीक, पुष्प गुच्छ और इस टूर्नामेंट की एक सप्रेम भेंट, ये मिठास याद यानी के सन्मान चिन्ह. त्याचप्रमाणे आमचे तायर पटेल जी इथं उपस्थित, त्यांचंही स्वागत होत आहे. मी आमच्या आयोजककर्ता विनंती करतो की आपण तायर पटेल जी यांचं स्वागत करायचं आहे. मैच शुरू होने जा रही है. मैदान के अंदर जीतने के लिए जासे टीम को चाहिए 52 रन. जयदीप म्हात्रे और उनके साथीदार शाइश म्हात्रे. म्हात्रे बंधु मैदान के अंदर पहली गेंद जयदीप ने उड़ाया, जयदीप ने उड़ाया, गेंद जाएगी बाहर. मैंने शुरू में कह दिया था, किसी ने कह दिया कैच, ये कैच नहीं, लंबा छक्का है. उन्होंने शुरुआत की जैसे जीवन में क्रिस गेल ने पहली मैच खेली और छक्के के साथ उन्होंने आगाज की शुरुआत की थी, उसी तरह से जयदीप म्हात्रे ने छक्के के साथ जासे टीम का खाता ओपन किया. स्कोर 6. गेंदबाज यहां गौरव ठोमरे. दूसरी गेंद, ओ वो शॉट, बेहतरीन बेहतरीन वन बाउंड के साथ जाएगी सीमा रेखा का दर्शन लेने के लिए. 4 रन. तळोजाचे कॅप्टन उपस्थित आहेत. जावळे कॅप्टनला विनंती असेल आपण लगेच आमच्या टॉस बॉक्स मध्ये टॉससाठी यायचे. मी सन्माननीय विश्राम अभिमन्यू म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करून घ्या. वॉर्ड ऑफिसर नावडे विभागाचे विश्राम म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्या. दो गेंदों के ऊपर बड़े 2 हिट यानी कि 10 रन जयदीप म्हात्रे लाइन में आया है. ठीक. नाणेफेकीचा कौल आपण करतो तळोजा अगेन्स्ट जावळे आणि नाणेफेकीचा कौल इथे जिंकला आहे. जावळे संघाने फक्त निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण. थँक्यू सो मच. मोठा सामना मैदानावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण वळूया अमितजी म्हात्रे सरांकडे. धन्यवाद. बिल्कुल धन्यवाद सर राहुल चौहान जी. तो इसी बीच इस 2 के साथ स्कोर 14 के 12 के घर में. देखिए छक्का चौवा दूरी आगे जयदीप म्हात्रे, जिन्होंने उड़न प्रीमियर लीग में काफी धुआंधार बल्लेबाजी की थी और उन्होंने अपने जीवन की पहली बाइक
उन्हें मिल चुकी थी, वही जयदीप मात्रे इस खुटारी के मैदान के ऊपर बढ़िया प्रदर्शन कर रहा है। नेक्स्ट बॉल है, फुल टॉस गेंद है, जोरदार प्रहार किया, मिड विकेट के ऊपर गेंद चली गई है। खिलाड़ी पंपल और दूसरे के लिए भाग रहे और इसी के साथ यार रन का मौका, लेकिन आ गए इस बार पॉपिंग क्रीज के अंदर। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाज में। 2 के साथ जयदीप मात्रे पहुंच चुके हैं शौदा के घर में। बल्ला लेके जाइए। ये थोड़ा सा बॉटम बल्ले का टूट गया है। गौरव ठोमरे की 4 गेंदें खत्म हो गई है। सामना करने के लिए दायाद के खूंखार विस्फोटक बल्लेबाज मिस्टर जयदीप मात्रे की बंटी, नॉन स्ट्राइकर एन पे शाइश मात्रे जो बाएं हाथ के बल्लेबाज है। 5वीं गेंद गौरव ठोमरे, कोटे का पहला, पारी का पहला ओवर लेके 52 का टारगेट 10 के सामने। इस बार याद देखिए जहां मिड ऑफ दायरे के अंदर है, सिंगल जरूर मिलेगा। ये लेदर का शॉट आपने देखा होगा, ऐसे मार जाते, सिंगल नहीं लिया है। 14 पे स्कोर रुका हुआ है। आखिरी गेंद शेष इस मैंडेटरी पावर प्ले के पहले ओवर की। और इसी बात वार्ड शॉट और गेंद भाग गई थी फाइनल सीमा रेखा के बाहर। शानदार चौवा। रघुकुल रीत सदा चली आई, प्राण न जाए लेकिन वचन न जाए। प्रभु रामचंद्र हमारे भगवान, लेकिन पहले ओवर में कूट कूट के बल्लेबाजी 18 आई और जीतने के लिए अब रन चाहिए 34। 24 गेंदे 34 रन। नए गेंदबाज आए, कोटे का पहला, पारी का दूसरा ओवर लेके दूसरा मैंडेटरी पावर प्ले। 3 खिलाड़ी दायरे के बाहर। हर्षद ठोमरे, एक गली, एक फाइसली पे, एक मिड ऑफ ऑफसाइड के ऊपर। अच्छी बॉल, इस बार फुल लेन की ये गेंद थी। इस गेंद को ड्राइव देखने को मिल चुका है, जहां डीप एक्स्ट्रा और खिलाड़ी है गेंद को उठाने के लिए। सिंगल के साथ शाइश मात्रे ने खुद का खाता ओपन किया और एक सिंगल के साथ आप देख सकते स्कोर आगे बढ़ा 19 के घर में। क्या है? थर्ड अंपायर। चलिए कौन है हमारे तीसरे अंपायर? हमारे जा रहे मैदान के अंदर जितेश जी मात्रे। बल्लेबाज के मन में शक आया है, शक आता है तो काम डेंजर हो जाता है। उन्नीस स्कोर, जयदीप मात्रे सामना करेंगे। इस बीच हर्षद ठोमरे का वो यॉर्कर 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 जड़ में और अपील की आउट, उंगली खड़ी हो गई है। इस बार देखा जाए कैंपर बैट का डेगा, पहले देखिए, चेक कीजिए। तो इसी बीच बल्ले के ऊपर लगी है। जयदीप को पूरा अंदाजा था, लेकिन क्या है, अंपायर आउट है बल्लेबाज।
पे जयदीप बातचीत अपने साथियों से भी कर रहा है, लेकिन इस डिसीजन के सामने उन्हें आना ही पड़ेगा। ड्रेसिंग रूम में खुद आ चुके हैं, लेकिन एक बहुमूल्य पारी खेली जयदीप मात्रे ने। 18 रनों की एक उम्दा पारी खत्म हो गई। अब जीतने के लिए अभी तक मेरे हिसाब से यहां 33 रन चाहिए। 23 गेंदे 33 रन जाकर गेंद इस बार विकेट के सामने वो आए और जहां गेंद लगने के बाद लेग बिफोर की विकेट मिल चुकी। अंपायर ने उन्हें एलबीडब्ल्यू आउट दिया। बल्लेबाज भूषण मात्रे, एक जाने के बाद दूसरा आया है, यह भी काफी विस्फोटक है। भूषण पहली दफा गेंद को खेलेंगे। हर्षद ठोंबरे, आराम के साथ यार। होता ही है, खुन्नस आती ही रहती है, उसमें कोई दिक्कत नहीं है। 1992 के वर्ल्ड कप में आपने देखा होगा किरण मोरे साहब और जावेद मेहता के बीच जो कुछ बातचीत और चली थी, उसमें कितना मजा आता है अभी देखने के बाद। और इस बार जड़ में डाली हुई गेंद यॉर्कर फेंकी थी। क्रिकेट का यह ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया था या ठोंबरे ने, लेकिन इस गेंद के ऊपर कोई रन नहीं है। टीम का स्कोर यहां 19 के घर में, एक विकेट के नुकसान पे। मेघनाथ प्रतिष्ठान जासे टीम का स्कोर। ठुमरे की गेंद थी, ऑन साइड के ऊपर खेल दिया। एक रन चुरा, फुल रन की गेंद, एक चुरा, दूसरे के लिए भाग रहे। शाइस पहुंच चुके और इसी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट और 2 रनों के साथ स्कोर 21 के घर में। डगआउट जासे का थोड़ा शांत रहिए, शांति के साथ आप सभी लोग मैच का आनंद लीजिए। गेंदें हो चुकी है 4, 2 गेंदें शेष। स्कोर पहुंच चुका है 20 के घर में। जयदीप 18 रन बना के वापस चले गए हैं। भूषण मात्रे ने 2 रन के साथ खाता ओपन किया। राइट आर्म विकेट, जोरदार हिट करने गए थे लेकिन ठीक ठाक संपर्क, मजबूती का नहीं। गेंद चली गई गैप में, एक चुराया, दूसरे के लिए इसी बीच शाइस पकड़ जाएगा ऐसा लग रहा है। ओहो, ये हड़बड़ाहट हो रही है। यहां देखा जाए तो यहां डुग्गू 11 सी गणेश खोनी टीम की। शाइस मुझे लग रहा है आधे रास्ते में गया था, फिर भूषण ने उन्हें कह दिया पीछे जाओ। पीछे मुड़ के आना बहुत कठिन था, लेकिन थ्रो आया, उसको क्यारी करते समय बल्लेबाज शाइस अपने घर के अंदर सुरक्षित हुई। अगर ये गेंद हाथ में लपक मिल जाती और स्टंप के ऊपर लपक लेते तो इस बीच या शाइस बाहर आता। 2 के साथ स्कोर 22 के घर में। आखिरी गेंद शेष दूसरी ओवर की। हर्षद ठोंबरे काफी लंबा रनअप, दायरे के बाहर, जैसे हमारा रायगढ़ एक्सप्रेस सुधीर तांडेल जी ऐसा उनका रनअप था, वैसा ही रनअप इस बार देखा जाए हर्षद ठोंबरे का। दौड़ना शुरू कर दिया अंपायर को पार करते हुए। दाहिने हाथ से ओवर द विकेट, राउंड विकेट से गेंदबाजी। शाइस के लिए, शाइस ने उड़ाया, छाए की गेंद तीर के जैसे थप्पड़ मारी, सीधी गेंद 6 रन के लिए। मिनिट 28 पाणी लेके जाइए। 2 षटकानंतर मेघनाथ प्रतिष्ठान जासे संघ धाव संख्या थी 28, एक गडी बाद 28। अब जीतने के लिए 18 गेंदे और 24, 18 गेंदों में 24 चाहिए। खोनी टीम के कप्तान किसी को इस्तेमाल करेंगे जो हमारे अंपायर की भूमिका निभाते हुए हमारे दोनों अंपायर हैं विशाल जी मात्रे और नीलेश जी मात्रे। क्योंकि हमारे जो ऑफिशियल अंपायर है जावेद फरीद साहब और रवि पाटिल जी वो खाना खा चुके, खाना खा रहे हैं,
तो उनको भी थोड़ा सा आराम चाहिए और इस मैच के बाद वो तुरंत मैदान के ऊपर आएंगे। 18 गेंदे 24 की जरूरत। क्या है, कमाने का टाइम आदमी का हर एक होता है। इस गेंदबाज आ चुके हैं अजय। या रिलेटिव कोई नहीं है, इसलिए अंकित ने जाना देखा परखा कि यहां से काम करता हूं, एक जगह खाना खाता हूं, एक जगह ऑपरेटिंग दिखाता हूं। ये ऑलराउंडर काम था। ये ऑलराउंडर काम के तौर के ऊपर जब पड़गे वाले ने कह दिया मैं तेरे लिए हूं। ये ताकत है। 18 गेंदे चाहिए 24। चलते हैं मैदान के अंदर। एक बार फिर से लंबे रन के गेंदबाज आ चुके अजय, और एक बार फिर से ऑन साइड के ऊपर। यहां इस बार ग्लाउंस जरूर कर दिया है, एक मिलेगा, लेकिन दूसरे के लिए भूषण भाग रहे और 2 रन इकट्ठा किया है। हाँ बिल्कुल, जो खिलाड़ी खेल रहे हैं ना उन्हें खेलने के लिए मौका ज्यादा दीजिए। कोई ऐसे आवाज मत दो, क्योंकि लाइव में देखिए आवाज आ रहा है, क्योंकि वो जो स्टंप है ना उसके पीछे एक माइक लगा है, आपको पता नहीं क्या चल रहा है। हाँ, और उसके बाद पेनल्टी लग जाएगी। भूषण फायर, भूषण फायर, कैच की संभावना नहीं और गई। लॉन्ग ऑन सिंहारेगा के बाहर गेंद मंडल के अंदर। भूषण ने इसे उड़ाया 6 रन के लिए। अजय ऑफ वर्ड शॉट, लेकिन फील्डर क्या कैच कौन पकड़ रहा है। नोमैंस लैंड में गेंद गिर चुकी है। मिड विकेट खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं, तब तक के लिए भूषण ने 2 रन इकट्ठा किया और 2 रनों के साथ भूषण व्यक्तिगत पहुंच चुके। मेरे हिसाब से यहां देखा जाए तो 13 पे एक छक्का, 3 डबल, 1 सिंगल के सहायता से शाइश मात्रे खेल रहे 7 पे। टोटल देखा जाए मेघनाथ प्रतिष्ठान जासई टीम का स्कोर पहुंचा है 38 के घर में, 1 विकेट के नुकसान पे। दायरे के अंदर 4 खिलाड़ी है और बाकी खिलाड़ी बॉर्डर पे तैनात कर दिया है। अजय गेंदबाजी करेंगे और ये देखिए कैसी बॉल डाली थी। क्रिकेट का यह ब्रह्मास्त्र जिसे हम कहते यॉर्कर, और अंकित के भाषा में इसे कहते बूंदे ताकला। ये बूंदे में जब गेंद जाती है ना तो हिल जाता है आदमी, क्योंकि बूंदा बहुत नीचे की बात होती है। 38 स्कोर हो चुका है, 38 यॉर्कर है, वो उधर ही पड़ जाती है बैट और पैड के बीच में। और भाव इस बार यहां घुमाने गए थे, लेकिन विकेट कीपर की गलती और ये रनर का मौका, लेकिन पहुंच चुके भूषण। लेकिन अंपायर लेग बाई का इशारा, तो 1 सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 39 के घर में 39। जीतने के लिए अभी तक मेरे हिसाब से 13 गेंदे और जीतने के लिए 13 रन। 13 गेंदे 13 रन। मैच चल रही है मेघनाथ प्रतिष्ठान जासई बनाम डुग्गू 11 से गणेश खोनी के बीच। खोनी टीम ने जासई के सामने 52 रनों का टारगेट रखा है। इस हालात में जासई टीम का स्कोर पहुंचा है 39, 1 विकेट के नुकसान पे। जयदीप मात्रे 8 रन बना के वापस चले गए और एक साइड से याद देखा जाए भूषण मात्रे ने इस पारी को संभाला है, शाइश ने उन्हें साथ दी है, लेकिन शाइश ने लॉब की अच्छे की संभावना लग रही है। ये मुझे मालूम है ना, उनके रडार में गेंद दी, यानी कि स्लॉट में गेंद मिलने के बाद गेंद प्लॉट के बाहर चली गई। अंतरिक्ष यस बैंक मैक्सिमम डीजे। ये गाना आनंद सिंधे इनकी जुबान से निकला, गली से दिल्ली तक पहुंच चुका
और ये गाने में जब हम छोटे थे तो हम बहुत नाचते थे, इसलिए प्रसाद पाटिल ने देखा गाना इतना मजबूती का है तो थोड़े हाथ पांव थिरकते हम। चलिए मैच बहुत रंगत आई है। शाइश मात्रे ने हमला जारी किया है, बैक टू बैक इस बार ने दो तो छक्के उन्होंने लगाया है, लेकिन ये वो राजे का बहुत महंगा साबित हुआ। इस ओवर में मेरे हिसाब से यहां देखा जाए तो 12 और 4 16 रन आए। कोटे का दूसरा, पारी का तीसरा ओवर लेके हर्षद ठोंबरे गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए 12 गेंदे, जीतने के लिए 7 रन चाहिए। भूषण मात्रे स्ट्राइक के ऊपर, वन डाउन बैट्समैन जिन्होंने बेहतरीन बल्लेबाजी का मुजाहरा पेश किया जैसे टीम के लिए। और ये जड़ में डालने के लिए इस बल्ले गेंदबाज की खासियत है। लगता है उन्होंने ज्यादा जो वीडियो होती है ना क्लिप, वो लसित मलिंगा की देखे होंगे, क्योंकि क्रिकेट का ब्रह्मास्त्र जिन्हें हम यॉर्कर कहते हैं। और इस एक सिंगल के साथ स्कोर पहुंचे 45 ना 46 माफ कीजिए 46 46 स्कोर और जीतने के लिए 6 की जरूरत है। क्या शाइश मात्रे छक्का लगाकर इस मैच की समाप्ति करेंगे या गेंदबाज ने रोकेंगे? 11 गेंदे 6 रन। कुछ भी क्रिकेट में हो सकता है, कोई टिप्पणी हम नहीं कहेंगे। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट कहा गया है। और बिल्कुल देखिए शाइश मात्रे जो 13 पे खेल रहे, 2 छक्के 1 सिंगल के सहायता से राइट आर्म राउंड विकेट से बहुत अच्छी बढ़िया बॉल, गुड लेंथ के ऊपर ये गेंद थी, शानदार डिलीवरी देखने को मिल चुकी है। और ये गेंदबाज हर्षद ठोंबरे के पास वेरिएशन है। ठोंबरे मुझे लग रहा है कि अगर थोड़े और रन होते तो बड़ा मजा आते, लेकिन जहां बल्लेबाजी तेज चली है भूषण मात्रे की और शाइश ने उन्हें अच्छा साथ दिया है, लेकिन अभी तक जीतने के लिए 10 गेंदे और 6 रन। और विनिंग शॉट खेलेगा शाइश या भूषण मात्रे? और एक बार ऑन साइड के मिडल स्टंप के ऊपर गेंद थी, फ्लिक किया है और गेंद चली गई डीप स्क्वायर लेग के क्षेत्र में। जहां खिलाड़ी मौजूद थे उन्होंने गेंद को फील्ड किया बाउंड्री लाइन से आकर, लेकिन एक सिंगल के साथ मेघनाथ प्रतिष्ठान जासे टीम का स्कोर पहुंचा है 47 47 के घर में। जीतने के लिए 9 गेंदे और रन चाहिए 5 9-5। तीन गेंदें खत्म हो गई है, 3 गेंदों का खेल शेष है। भूषण मात्रे सामना करेंगे हर्षद ठोंबरे का। भूषण बोल्ड, क्लीन बॉल घुमाने गए थे, लेकिन जाकर गेंद टकरा गई लकड़ी के ऊपर और लकड़ी को तितर बितर कर दिया। और भूषण मात्रे जैसे खूंखार बल्लेबाज को अभी मैदान छोड़ के ड्रेसिंग रूम में, लेकिन अपना काम अपना जलवा दिखाया। जिस परिस्थिति में ये कैप्टन ने अपनी टीम के लिए शानदार योगदान दिया। वापस आ रहे और हमारे स्कोर बताएंगे कितने रन इकट्ठा किया उन्होंने। 14 रनों की बहुमूल्य पारी डीजे खत्म हो गई। जीतने के लिए 5 रन चाहिए। नए बल्लेबाज मयूर पाटिल मैदान के अंदर। वो वेरिएशन है इस बार हर्षद ठोंबरे के पास। मैंने शुरू में कह दिया था कि इनकी रफ्तार भी अच्छी है, उनकी लय भी अच्छी है, उनका अचूक टप्पा भी है, स्टोवर गेंदे भी करते, यॉर्कर फेंकते भी है। सन्माननीय गोमाशेठ मात्रे साहेब यांचं आगमन झालं आमच्या मंचावर। शब्द सुमनाने सर्वप्रथम आम्ही त्यांचं चैतन्याच्या चषकासाठी हार्दिक हार्दिक स्वागत करते। बिल्कुल हमारे मातृ बंधु, हम पेन में है, ये खुटारी में है सब। और हमें डर नहीं है, क्योंकि भिकू मात्रे कौन सा हमारा था मात्रे। पहला डॉन किसी सरनेम का था तो मात्रे ही था हमारा। तो इसी बीच स्कोर 47 के घर में 47। जीतने के लिए रन चाहिए 5 8 गेंदे 5। सामना करेंगे इस बार बल्लेबाज जो स्ट्राइक के ऊपर मयूर पाटिल पहली दफा गेंद को खेलेंगे। अरे वाह, बस इस बार रिवर्स से भाग गई गेंद, लेकिन बाउंड्री जाने की संभावना कम लग रही, गति कम हो गई। तब तक के लिए 2 रन इकट्ठा किया और यह 2 रन बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट मयूर पाटिल की और शाइश मात्रे की। 2 मिले मयूर पाटिल को। 2 रन के साथ मयूर ने खाता खोला, रिवर्स स्वीप खेला था।
2 के साथ मेघनाथ प्रतिष्ठान जासे टीम का स्कोर पहुंचा है 49 के घर में 7 गेंदे और जीतने के लिए 3 रन। आखिरी बॉल शेष है इस बार हर्षल ठोंबरे की। और इसी बीच ये वाइड बदौलत लग रही है और इस बार पंजे आया वाइड की बदौलत 5 रन आए और इसी के साथ इस मैच को जीता है मेघनाथ प्रतिष्ठान जासे टीम ने और परास्त कर दिया डुग्गू 11 श्री गणेश खोनी टीम को। तो खोनी टीम आपका हम आभार व्यक्त करते हैं, आपका अनमोल टाइम देकर अपने इस टूर्नामेंट में शानदार योगदान दिखाया और वेल डन मेघनाथ प्रतिष्ठान जासे टीम। इस मैच के मैन ऑफ द मैच के अवार्ड के हीरो है मिस्टर शाइश मात्रे, जिन्होंने एक और फेंका 2 सफलता हासिल किया और नॉट आउट देखा जाए मेरे हिसाब से उन्होंने 14 रनों की पारी खेली है, इसलिए इस ऑलराउंडर प्रदर्शन के तौर के ऊपर ये शाइश मात्रे को अवार्ड जाता है। जय शाइश मात्रे को हम न्योता दे रहे कि मैन ऑफ द मैच का अवार्ड लेने के लिए हमारे कमेंट्री बॉक्स के हमारे मंच के ऊपर आप आइए। जैसे मैच अभी शुरू होने जा रहे हैं तलोजा बनाम जावड़े के बीच, एक बार सुनिए हमारे राहुल चौहान जी इनकी जुबानी क्रिकेट की कहानी बनेगी। हम लेते रेस्ट, मिलते अगले मैच के लिए, तब तक रखिए ख्याल। नमस्कार। शाइश मात्रे कम ऑन द प्लीज स्टेज एट द मैन ऑफ द मैच अवार्ड।